कसा मिळाला यशवंतराव चव्हाण साहेबांना तुरुंगात ज्ञानाचा खजिना? पाहूया समजून घेतानाच्या या 5व्या भागात. नमस्कार, मी अनिकेत मोरे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. 12 नंबरच्या बराकीमध्ये महाविद्यालयीन आणि हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना एकत्र ठेवण्यात आले होते. याच बराकीमध्ये आचार्य भागवत व रावसाहेब पटवर्धन हे प्रमुख होते. या बराकीमध्ये एक चांगली लायब्ररी तयार झाली होती. विविध विषयांवरती चर्चा होऊ लागल्या होत्या. त्या काळी या राजबंध्यांना फक्त कापडी पट्टे विणण्याचे काम होते, त्यामुळे बराचसा वेळ हा मोकळा होता. या बराकीमध्ये S.M. जोशी, मामा गोखले, V.M. भुस्कुटे अशा नामवंत व्यक्ती होत्या. या जेलमध्ये विविध पुस्तके येऊ लागली. ह.रा. महाजनी हे संस्कृत पंडित होते. त्यांनी जेलमधील विद्यार्थ्यांना एकत्र जमवून कालिदासाचे शाकुंतल वाचले. शाळकरी यशवंतरावांची ओळख मेघदूतापासून कालिदासाच्या काव्याशी होतीच. त्याचप्रमाणे आचार्य भागवतांनी शेक्सपियरचे ज्युलियस सीझर हे नाटक त्यांना शिकवले. आचार्य भागवत हे हाडाचे शिक्षक होते. या तुरुंगामध्ये वेगवेगळ्या राजकीय विचारांच्या छटा व त्यांचे परस्पर संबंध यांचीही जवळून त्यांना परिचय होत होता. आचार्य भागवत हे अत्यंत कट्टर गांधीवादी म्हणून प्रसिद्ध होते. याच वेळी इंग्रजी शब्दकोशाचा उपयोग करून त्यांनी इंग्रजी साहित्य वाचायला सुरुवात केली. महात्मा गांधी व लेनिन यांच्या जीवनावरील इंग्रजी पुस्तके तसेच रशियन क्रांतीबद्दल अनेक ग्रंथाचे वाचन त्यांनी केले. जॉन रीड यांचे 10 डेज आणि दॅट शुल्क द वर्ल्ड हे पुस्तक बराकीमध्ये खूप लोकप्रिय झाले होते. या पुस्तकामध्ये रशियन क्रांतीची अत्यंत रोमांचकारी अशी कहाणी होती. यावेळी शाळकरी यशवंतरावांनी कम्युनिस्ट मॅनिफेस्टो हे पुस्तक वाचल्यामुळे मार्क्सवादाचे पुसटसे का होईना त्यांना दर्शन झाले. पुढे शाळकरी यशवंतरावांची रवानगी विसापूरच्या जेलमध्ये झाली. हा जेल अत्यंत ओसाड माळरानावर होता. या जेलचे प्रथमदर्शी स्वरूप भीतीदायक होते, परंतु जेलमध्ये अनेक गुजराती व्यक्ती होत्या. स.का. पाटील होते. जेलमध्ये प्रचंड मोठी लायब्ररी तयार झाली होती. या जेलमध्ये यशवंतरावांनी गांधीवाद या विषयावर 40 ते 45 मिनिटं भाषण केले. 18 महिन्यांच्या शिक्षेनंतर जेलमधून सुटल्यावर युवा यशवंतरावांचा पुढील उच्च शिक्षणाचा प्रवास नेमका कसा झाला, त्यातून कसे बनले ॲडव्होकेट यशवंतराव चव्हाण हे पाहूया 6व्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.